हॅलो एस्पिरंट्स, मी मिथुन भोसले आजच्या चालू घडामोडीच्या सेशनमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा खूप खूप स्वागत करतो. नोव्हेंबर महिन्याचा आज आपण एक नवीन टॉपिक सुरू करतोय, तो म्हणजे प्रमुख आणि इतर नेमणुका. सुरू करूया आजचं आपलं इंटरेस्टिंग लेक्चर. पहिली ज्या व्यक्तीची नेमणूक झालेली आहे ती आगामी काळातल्या ज्या काही तुमच्या परीक्षा होणार असतील त्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं पद त्या ठिकाणी आहे आणि या पदावर एका महत्त्वाच्या व्यक्तीची नेमणूक त्या ठिकाणी झालेली आहे. कोणती आहे ती व्यक्ती आणि कोणत्या पदावर त्यांची नियुक्ती झालेली आहे आपण बघणार आहोत. ओके, सो त्या व्यक्तीचं नाव आहे हिरालाल सामरिया. ओके, आणि हे भारताचे 12वे मुख्य माहिती आयुक्त म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे आणि अतिशय महत्त्वाचं पद आहे. जो काही राईट टू इन्फॉर्मेशन आहे 2005चा जो कायदा आहे त्या कायद्याअंतर्गत राष्ट्रीय स्तरावर एक मुख्य माहिती आयुक्ताची तरतूद त्या ठिकाणी आहे आणि यामध्ये त्या ठिकाणी हिरालाल सामरिया यांची नियुक्ती झालेली आहे. याच्या अगोदर YK सिन्हा देशाचे मुख्य माहिती आयुक्त होते, त्यांच्यानंतर त्यांनी ही जागा घेतलेली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना आपल्या पदाची शपथ त्या ठिकाणी दिलेली आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, या पदावर नियुक्त होणारे ते पहिले दलित आहेत. 1985च्या बॅचमधले ते IAS अधिकारी त्या ठिकाणी आहेत. मोस्ट ऑफ द टाइम्स हे जे काही चीफ इन्फॉर्मेशन कमिशनर असतात ते IAS दर्जाचे अधिकारी त्या ठिकाणी असतात. ओके, सो विथ रेफरन्स टू GS जर आपल्याला बघायचं असेल तर हे चीफ इन्फॉर्मेशन कमिशनर पद काय आहे आपण बघूयात. इथून पुढे आपण बऱ्याच ठिकाणी त्याचा CIC असा उल्लेख त्या ठिकाणी करणार आहोत, चीफ इन्फॉर्मेशन कमिशन. ओके, सो ह्याची तरतूद मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जो काही माहिती अधिकार कायदा आहे 2005चा त्याच्यामध्ये तरतूद आहे. याची नियुक्ती जी आहे ती राष्ट्रपतीकडून केली जाते, परंतु राष्ट्रपती जरी नियुक्ती करत असली तरी त्यांना शिफारस एका निवड समितीच्या माध्यमातून केली जाते. आणि ही निवड समिती कोण आहे तर ह्या निवड समितीमध्ये टोटल 3 सदस्य आहेत. पंतप्रधान त्या समितीचे अध्यक्ष असतात कारण तो सर्वोच्च नेता त्या ठिकाणी आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, लोकसभेतील विरोधी पक्ष नेता त्या ठिकाणी असतो आणि पंतप्रधानांनी नामनिर्देशित केलेला एक कॅबिनेट मंत्री त्या ठिकाणी असतो. सो अशी 3 जणांची निवड समिती असते, ती एका व्यक्तीची शिफारस राष्ट्रपतींना करतात आणि राष्ट्रपती अंतिमतः एका व्यक्तीची नियुक्ती मुख्य माहिती आयुक्त म्हणून त्या ठिकाणी करत असतात. यांचा कालावधी 3 वर्ष आहे. पूर्वी तो 5 वर्ष होता. 2019 मध्ये सुधारणा करण्यात आली आणि त्यांचा कार्यकाळ 3 वर्षापर्यंत ठेवण्यात आला. 2.50 लाख म्हणजे 2.5 लाख याचं त्यांचं वेतन त्या ठिकाणी आहे. देशाचे पहिले CIC म्हणून वजाहत हबीबुल्ला यांची नियुक्ती झाली होती 2005 ते 2010 या कालखंडामध्ये ते होते. पहिल्या महिला CIC दीपक संधू त्या ठिकाणी होत्या. जरी नाव पुरुषाचं असलं तरी त्या एक महिला आहेत. ओके, सो हे विथ रेफरन्स टू मी तुम्हाला GS सांगितलेलं आहे, परंतु आयोग सिंपल तुम्हाला प्रश्न हाच विचारू शकतं की देशाचे त्या ठिकाणी मुख्य माहिती आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे. हिरालाल सामरिया. ओके, येस. नंतर सॅम अल्टमन नावाची एक व्यक्ती मध्यंतरी चर्चेत होती. ओके, का चर्चेत होती? कारण ChatGPT नावाचं तंत्रज्ञान तुम्हाला माहीत आहे. हे तंत्रज्ञान विकसित करणारे OpenAI कंपनीचे ते सहसंस्थापक होते आणि त्या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पण होते, परंतु त्यांना त्यांची कंपनीतून हकालपट्टी करण्यात आली. नंतर त्यांनी मायक्रोसॉफ्ट त्या ठिकाणी जॉईन केलं आणि परत त्याच कंपनी त्यांना त्याच पदावर देखील नियुक्त केलेलं आहे. सो ChatGPT तंत्रज्ञान विकसित करणारी जी काही OpenAI नावाची कंपनी आहे त्या कंपनीचे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे CEO म्हणून त्यांची ओळख आहे. चर्चेत असण्याचं कारण हे की त्यांना कंपनीतून काढून टाकलं आणि पुन्हा 5 दिवसांमध्ये त्याच कंपनीमध्ये त्यांची नियुक्ती केली. म्हणजे त्यांना त्या कंपनीमध्ये काढलं, काही कारणास्तव त्यांनी मायक्रोसॉफ्ट नावाची कंपनी जॉईन केली आणि परत त्याच कंपनीनं त्यांना त्याच पदावर त्या ठिकाणी नियुक्त केलेलं होतं. ओके, कंपनीमधून काढून टाकल्यानंतर सुरुवातीला त्यांनी मायक्रोसॉफ्ट कंपनी जॉईन केली, नंतर परत ते आपल्या कंपनीत परत आलेले आहेत. त्यामुळं मध्यंतरी वर्तमानपत्रांमध्ये हे नाव थोडं चर्चेत होतं. ओके, नंतर नीती आयोग जो आहे त्या नीती आयोगावर 4 प्रतिष्ठित फेलोंची, म्हणजे फेलो म्हणजे काय, विविध क्षेत्रातले जे तज्ज्ञ असतात त्यांची नियुक्ती त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. कोण आहेत ही 4 व्यक्ती तर अनुप सिंग आहेत, OP अग्रवाल आहेत, अजय चौधरी आहेत, V लक्ष्मी कुमारन त्या ठिकाणी आहेत. पुढच्या 1 वर्षासाठी त्यांची ही नियुक्ती त्या ठिकाणी असणार आहे. नीती आयोग आपण थोडं बघूयात. नीती आयोग म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. 1 जानेवारी 2015ला नियोजन आयोगाच्या जागी या नीती आयोगाची स्थापना करण्यात आली होती. नीती आयोग प्लॅनिंग कमिशन जे आहे ते बरखास्त त्या ठिकाणी करण्यात आलं होतं. ही जी काही नीती आयोग आहे ती पूर्ण वेळ अवैधानिक आणि असंवैधानिक आहे. अवैधानिक म्हणजे कोणत्याही कायदा करून नीती आयोगाची स्थापना करण्यात आलेली नाहीये किंवा भारताच्या राज्यघटनेमध्ये देखील नीती आयोगाची कलम वगैरे किंवा तरतूद वगैरे नाही, म्हणून त्याला आपण पूर्ण वेळ अवैधानिक किंवा नॉन स्टॅट्युटरी आणि नॉन कॉन्स्टिट्युशनल आपण त्याला असं त्या ठिकाणी म्हणतो.
याचा जो अध्यक्ष असतो तो पंतप्रधान असतो. पदसिद्ध उपाध्यक्ष सध्याला आहेत सुमन बेरी आणि सीईओ आहेत BVR सुब्रमण्यम. हे पद थोडं महत्त्वाचं आहे. 2023 मध्ये त्यांची नियुक्ती आहे. सो नीती आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून सुमन बेरी त्या ठिकाणी काम करत आहे. ओके, ह्या 2-3च प्रमुख नेमणुका त्या ठिकाणी नोव्हेंबर महिन्यामध्ये होत्या. आता आपण त्या ठिकाणी या महिन्यातल्या इतर नेमणुका त्या ठिकाणी बघणार आहोत. पहिलं पद अतिशय महत्त्वाचं आहे, माईक जॉन्सन. कोण आहेत माईक जॉन्सन? तर जसं आपली संसदेचे 2 सभागृह आहेत, एक आहे लोकसभा आणि राज्यसभा, अगदी तशाच प्रकारे अमेरिकेमध्ये 2 सभागृह आहेत, एक आहे हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह आणि दुसरं आहे सिनेट. आपल्याकडची लोकसभा म्हणजे त्यांच्याकडचं हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह आणि आपल्याकडची राज्यसभा म्हणजे त्यांच्याकडचं सिनेट. ओके, म्हणजेच तिकडचं जे काही कनिष्ठ सभागृह आहे तसं त्याला आपण म्हणतो हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह. सो ह्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे अमेरिकेच्या कनिष्ठ सभागृहाचे अध्यक्ष म्हणजेच स्पीकर म्हणून माईक जॉन्सन यांची नियुक्ती झालेली आहे. आणि हे थोडं पद महत्त्वाचं आहे. जसं आपल्या लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला आहेत, थोडक्यात तिकडच्या लोकसभेचे अध्यक्ष म्हणून माईक जॉन्सन यांची नियुक्ती त्या ठिकाणी झालेली आहे. नंतर डेव्हिड कॅमेरॉन जे ब्रिटनचे माजी पंतप्रधान आहेत, त्यांची ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री म्हणून नियुक्ती झालेली आहे. कारण आंतरराष्ट्रीय सेक्शनमध्ये आपण त्या ठिकाणी बघणारच आहोत. सुवेला ब्रेबरमन नावाच्या तिथल्या ज्या व्यक्ती आहेत त्यांची त्या पदावरून हकालपट्टी त्या ठिकाणी करण्यात आलेली होती. ओके, नंतर शकुंतला भाया अमेरिकेच्या प्रशासकीय परिषदेच्या सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. नंतर गिरीशचंद्र मुर्मू जे भारताचे कॅग म्हणून काम करत आहेत, त्यांची संयुक्त राष्ट्रांच्या लेखा परीक्षकांचं जे काही पॅनल आहे त्या पॅनलचे उपाध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे. व्हेरी इम्पॉर्टंट, ह्याच्यावर आयोग त्या ठिकाणी प्रश्न विचारू शकतं की संयुक्त राष्ट्रांच्या लेखा परीक्षकांच्या पॅनलचे उपाध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे. सो गिरीशचंद्र मुर्मू जे देशाचे कॅग म्हणून देखील त्या ठिकाणी काम करत आहेत. नंतर सायमा वाजेद बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या त्या कन्या आहेत, त्यांची जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या आग्नेय आशिया विभागाच्या संचालक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. नंतर सुरेंद्र अधाना संयुक्त राष्ट्रामध्ये त्या ठिकाणी एका महत्त्वाच्या पदावर त्यांची नेमणूक झालेली आहे. हे एक IFS अधिकारी त्या ठिकाणी आहेत. तर संयुक्त राष्ट्रामध्ये प्रशासकीय आणि अर्थसंकल्पीय प्रश्नांवरील जी काही सल्लागार समिती आहे त्या सल्लागार समितीचे सदस्य त्या ठिकाणी आहेत. पुढची एक व्यक्ती आहे, त्यांचं नाव आहे इंद्रमणी पांडे. हे एक IAS दर्जाचे अधिकारी आहेत आणि त्यांची बिमस्टेक नावाची जी संस्था आहे त्या संस्थेचे सरचिटणीस म्हणजे सेक्रेटरी जनरल म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे. व्हॉट इज बिमस्टेक? बे ऑफ बेंगॉल इनिशिएटिव्ह फॉर मल्टीसेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कोऑपरेशन. ओके, सो इंद्रमणी पांडे बिमस्टेक हे पण एक महत्त्वाचं पद त्या ठिकाणी आहे. नंतर आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोमनाथ ट्रस्टचे अध्यक्ष म्हणून 5 वर्षासाठी नेमणूक झालेली आहे. नंतर पंतप्रधान जे असतात त्यांच्यासाठी जे काही प्रोटेक्शन असणारा ग्रुप आहे त्याला म्हटलं जातं स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप. यांच्याकडं पंतप्रधानांच्या सिक्युरिटीची जबाबदारी असते. त्यांचे संचालक म्हणून आलोक शर्मा यांची नियुक्ती झालेली आहे, जे UP कॅडरचे IPS त्या ठिकाणी आहेत. प्रवीण पवार यांची CBIचे सहसंचालक म्हणून नियुक्ती झालेली आहे. CBI म्हणजे सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन. ओके, नंतर अनिश दयाल सिंह यांची ITBPचे महासंचालक, ITBP म्हणजे इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस या संस्थेचे महासंचालक म्हणून नियुक्ती झालेली आहे. राजेंद्र मेनन यांची सशस्त्र सेना न्यायाधिकरण यांचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झालेली आहे. नंतर एक महारत्न कंपनी आहे, त्या कंपनीचं नाव आहे भेल. ह्या भेलचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष म्हणून कोप्पू सदाशिव मूर्ती यांची नियुक्ती झालेली आहे. भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणजेच मॅनेजिंग डायरेक्टर. नंतर TV नरेंद्रन यांची वर्ल्ड स्टील असोसिएशनचे उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती त्या ठिकाणी झालेली आहे. अनिश शहा जे काही इंडस्ट्रीज आहेत भारतातल्या त्यांच्या व्यवस्थापनासाठी फिकी नावाची संस्था काम करते, फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री, त्या संस्थेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे. नंतर हितेश कुमार यस मकवाना यांची भारताचे सर्वेअर जनरल म्हणून त्या ठिकाणी नियुक्ती झालेली आहे. ॲक्च्युली हे पद कशा प्रकारे काम करतं हे आपल्याला जास्त महत्त्वाचं नाही आहे, परंतु त्या ठिकाणी या पदावर कोणाची नियुक्ती झालेली आहे हे तुम्हाला चांगलं लक्षात ठेवायचं आहे. सो हितेश कुमार मकवाना भारताचे सर्वेअर जनरल म्हणून त्यांची नियुक्ती आहे. ओके, येस. सो काही व्यक्ती काही मुलं जे आहेत ते पहिल्यांदाच आमचं लेक्चर्स त्या ठिकाणी बघत असतील त्यांच्यासाठी सूचना की प्रत्येक लेक्चर झाल्यानंतर आपण 2 मिनिटांमध्ये क्विक रिव्हिजन घेत असतो, ज्याच्यामध्ये आपण ह्या लेक्चरमध्ये काय शिकलो आहे हे थोडक्यात आपण शॉर्टमध्ये त्या ठिकाणी बघत असतो. पहिली व्यक्ती आपण बघितली हिरालाल सामरिया, भारताचे 12वे मुख्य माहिती आयुक्त म्हणून नियुक्ती झालेली आहे. द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना पदाची शपथ दिलेली आहे. या पदावर येणारे ते पहिले दलित आहेत. 1985च्या IAS बॅचचे ते अधिकारी त्या ठिकाणी आहेत.
माहिती अधिकार कायदा 2005 मध्ये या मुख्य माहिती आयुक्त पदाची तरतूद त्या ठिकाणी आहे. पंतप्रधान, लोकसभेतील विरोधी पक्षनेता आणि कॅबिनेट मंत्री यांच्या निवड समितीकडून राष्ट्रपतीला काही नावाची शिफारस केली जाते. त्यातून राष्ट्रपती एका व्यक्तीची नेमणूक त्या ठिकाणी करतात. हे जे काही मुख्य माहिती आयुक्त आहे त्यांचा कालावधी आहे 3 वर्ष. पूर्वी तो 5 वर्ष असायचा. 2.5 लाख रुपये इतकं त्यांना वेतन दिलं जातं. पहिले CIC वजाहत हबीबुल्ला त्या ठिकाणी होते. पहिल्या महिला CIC त्या ठिकाणी दीपक संधू होत्या. नंतर सॅम अल्टमन जे ChatGPT नावाचं तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या ओपन AI कंपनीचे सहसंस्थापक होते आणि त्या कंपनीचे CEO होते. परंतु त्यांना त्याच कंपनीतून काढून टाकण्यात आलं आणि परत 5 दिवसानंतर सॅम अल्टन यांना त्याच पदावर नियुक्त करण्यात आलं होतं. तेवढ्या काळामध्ये त्या 5 दिवसामध्ये मायक्रोसॉफ्ट कंपनीमध्ये त्यांना ते रुजू झालेले होते. नंतर नीती आयोगावर अनूप सिंग, OP अग्रवाल, अजय चौधरी, V लक्ष्मीकुमारन यांची नियुक्ती त्या ठिकाणी झालेली आहे 1 वर्षासाठी. 1 जानेवारी 2015ला या नीती आयोगाची स्थापना झाली. पूर्वी प्लॅनिंग कमिशन त्या ठिकाणी होतं. ही एक पूर्णवेळ अवैधानिक असंवैधानिक संस्था त्या ठिकाणी आहे. या संस्थेचा पदसिद्ध अध्यक्ष पंतप्रधान असतात. उपाध्यक्ष सुमन बेरी आहेत आणि CEO BVR सुब्रमण्यम त्या ठिकाणी आहे. इतर नेमणुकामध्ये अतिशय महत्त्वाच्या नेमणुका मी तुम्हाला सांगेन ज्या परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या आहेत. माईक जॉन्सन लक्षात ठेवा, अमेरिकेचं कनिष्ठ सभागृह, आपण त्याला हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह म्हणतो, त्या चे अध्यक्ष किंवा स्पीकर म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे. डेव्हिड कॅमेरॉन हे ब्रिटनचे आता परराष्ट्र मंत्री त्या ठिकाणी असणार आहेत. गिरीशचंद्र मुर्मू जे भारताचे कॅग म्हणून काम करत आहेत, त्यांची संयुक्त राष्ट्र लेखापरीक्षकांच्या पॅनलचे उपाध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे. सायमा वाजेद ज्या शेख हसीना यांच्या कन्या आहेत, त्यांची वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या आग्नेय आशियाच्या विभागाच्या संचालक म्हणून नियुक्ती झालेली आहे. ओके, त्याच्यानंतर आहेत बघा इंद्रमणी पांडी, बिमस्टेकचे सरचिटणीस आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमनाथ ट्रस्टचे अध्यक्ष आहेत. आलोक शर्मा स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप, आपण त्याला SPG असं देखील म्हणतो, त्याचे संचालक त्या ठिकाणी आहेत. प्रवीण पवार CBIचे महासंचालक आहेत. अनिश दयाळ सिंह ITBPचे महासंचालक आहेत. कुप्पू सदाशिव मूर्ती भेलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. TV नरेंद्रन वर्ल्ड स्टील असोसिएशनचे उपाध्यक्ष आहेत. अनिश शहा फिकीचे अध्यक्ष आहेत आणि हितेश कुमार मकवाना भारताचे सर्वेअर जनरल म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे. ओके, सो आजच्यासाठी आपण इथंच थांबतो मित्रांनो. परत भेटूयात नवीन चालू घडामोडी आणि नवीन संकल्पना सहित. तोपर्यंत धन्यवाद.